बाजार समितीच्या परिषदेमधून अब्दुल सत्तार यांनी काढता पाय घेतल्याची माहिती समोर येते आहे। सभागृहामध्ये घोषणाबाजी झाली, 50 खोके एकदम ओके अशा घोषणा झाल्या आणि त्याच्यानंतर अब्दुल सत्तार हे निघून गेले। पुण्यामधल्या निगडीतल्या कार्यक्रमामधून अब्दुल सत्तार यांनी काढता पाय घेतल्याचं कळतंय। मंत्री महोदयांना विनंती करतो आम्ही की आपण या ठिकाणी उपस्थित राहावं। सर्व सभापती उपसभापतींच्या विनंतीला मान देऊन आम्ही विनंती करतो अजून आपण या ठिकाणी उपस्थित राहावं। मंत्री महोदयांना विनंती करतो आम्ही की आपण या ठिकाणी उपस्थित राहावं। आणि याविषयी अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला आपल्या सोबत आहेत। नाझीम, काय नेमका हा कार्यक्रम होता आणि एकदम अचानक अशी घोषणाबाजी बघायला मिळाली आणि त्यानंतर अब्दुल सत्तार हे निघून गेले? राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्यांची ही सर्वसाधारण बैठक जी आहे ती होती, वार्षिक बैठक होती। तिथं पणन मंत्री म्हणून अब्दुल सत्तार हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। मात्र त्यांना यायला उशीर झाला आणि त्यानंतर त्यांनी प्रत्येकाला अगदी अवघ्या 2-2 मिनिटांमध्ये त्यांचं मनोगत आणि त्यांचे प्रश्न समस्या मांडण्यास सांगितलं। मात्र ही बाब जी आहे ती तिथल्या सदस्यांना, ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य होते त्यांना काही पटली नाही आणि त्यातून हा गोंधळ झाला आणि घोषणाबाजी सुरू झाली। त्यामुळं अब्दुल सत्तार यांनी या ठिकाणी त्यातून काढता पाय घेतल्याचं आपण या दृश्यांमधून दिसतंय। आणि त्यानंतर तिथं मात्र जे काही उपस्थित सदस्य होते राज्यातले कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांनी परत मग घोषणाबाजी या ठिकाणी सुरू केली आणि विविध प्रकारच्या घोषणा होत्या, राजकीय घोषणा सुद्धा त्या ठिकाणी झाल्या। अब्दुल सत्तार यांच्यावरती राज्यातले ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आहेत त्यांनी अशा प्रकारे नाराजी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। बरं, धन्यवाद नाझीम या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।